सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी नंबर 1-20। मग संजयो म्हणे राया ते ऐके तो पार्थु तेथे शोकाकुल रुदना ते करीतो असे ते कुळ देखोणी समस्त स्नेह उपणले अद्भुत तेने द्रवले असे चित्त कवने परी जैसे लवन जळे झळंबले ना तरी अभ्रवाते हाले तैसे सदिर परी विरमले हृदय तयांचे मनोनी कृपा आकळीला दिसतसे अति कोमाईला जैसा कर्दमी रूपला राजहंस तया परी तो पांडू कुमरू महामोहे अति जर्जरू देखोनी श्री शारकड धरू काय बोले म्हणे अर्जुन आदि पाही हे उचित काय येथे ठाई तू कवन हे काही करीत आहासी तुझ सांगे काय जाहले कवन उने आले करिता काय ठेले खेदू काईसा तू अनुचिता चित्तने दिसी धीरू कही न सांडिसी तुझे निनामे अपयशी दिशा लंघिजे तू शूरवृत्तीचा ठाओ क्षत्रिया माझी राओ तुझी आलाठेपणाचा आओ तीही लोकी तुवा संग्रामी हरू जिंकिला निवात कवचांचा ठाओ फेडिला पवाडा तू केला गंधर्वासी पाहता तुझे निपाडे दिसे त्रैलोक्य ही थोकडे ऐसे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे तो तू की आजी येथे सांडुनिया वीरवृत्ती ते अधोमुख रुदनाते करीतू आहासी विचारी तू अर्जुन की कारुण्य की जशी दीनो सांग पा अंधकारे भाणू ग्रासिला थी ना तरी पवनु मेघांसी बिहे की अमृतासी मरण आहे पाहे पा इंधणची गिळोणी जाये पावकाते की लवणेची जळविरे संसर्गे काळकूट मरे सांग पा महाफणी दुर्दुरे गिळिजे काई सिंहासी झोंबे कोल्हा ऐसा पाडू अतिके जाहला परितो त्वा साच केला आजीथ मनोनी अजुनी अर्जुना झने चित्तते सिया होईना वेगी धीर करोनिया मना सावधू होई सांडी हे मूर्खपण उटी घे धनुष्यबाण
संग्रामी हे कवन कारुण्य तुझे। अंगातून जाणता तरी न विचारिसी कांता, सांगे झुंजावेळे सदयता उचित काही। हे असतिये कीर्तीसी नाशो आणि पारत्रिकासी अपभ्रशो, म्हणे जगन्निवासू अर्जुना ते। कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। आता आपण या ओवींचा मराठीत अर्थ पाहूयात। मग संजय राजा धृतराष्ट्राला म्हणाला, ऐकतो शोकाने व्याप्त झालेला अर्जुन त्यावेळी रडू लागला। तो सर्व आप्त समुदाय पाहून त्याला विलक्षण मोह उत्पन्न झाला। त्या योगाने त्याचे चित्त द्रवले। कसे म्हणाल तर, ज्याप्रमाणे पाण्यात मीठ विरघळते किंवा वाऱ्याने मेघ हलतात, त्याचप्रमाणे त्याचे खंबीर हृदय खरे परंतु त्यावेळे द्रवले। म्हणून मोहाधीन झालेला तो अर्जुन चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे अगदी कोमेजून गेलेला दिसला। पंडूंचा पुत्र अर्जुन याप्रमाणे मायेने जर्जर झालेला पाहून श्रीकृष्ण काय बोलले ते ऐका। तो म्हणाला, अर्जुना, ह्या ठिकाणी हे करणे योग्य आहे काय? तू कोण आहेस आणि हे काय करत आहेस याचा अगोदर विचार कर अर्जुना। सांग, तुला झाले तरी काय? काय कमी पडले? काय करावयाचे चुकले? हा खेद कशा करता? तू अयोग्य गोष्टीकडे लक्ष देत नाहीस व कधीही धीर सोडत नाहीस। तुझे नाव ऐकल्याबरोबर अपयशाने देशोधडीच पळून जावे। तू शूरवृत्तीचे ठिकाण आहेस अर्जुना, क्षत्रियांचा राजा आहेस। तुझ्या पराक्रमाचा दबदबा तिन्ही लोकात आहेस। तू जर युद्धात शंकराला जिंकलेस, निवात कवचांचा मागमूस नाहीसा केलास, तू गंधर्वावरही पराक्रम गाजवलास। तुझ्या मानाने पाहिले असता हे त्रैलोक्यही लहानच तुच्छ आहे असे वाटते। पार्था, तुझा असा पराक्रम चांगला आहे, पण तोच तू यावेळी आपला वीरपणा टाकून खाली मान घालून रडत आहेस। विचार कर, तू प्रत्यक्ष अर्जुन आणि करुणेने तुला दीन करून सोडावे। सांग बरे, अंधकार सूर्याला कधी ग्रासेल काय? अथवा वारा कधी मेघाला घाबरेल काय? किंवा अमृताला मरण आहे का? अरे विचार कर, लाकूडच अग्नीला गिळून टाकील काय? किंवा मिठाने पाणी विरघळेल काय? दुसऱ्याच्या संसर्गाने काळकूट मरेल काय? सांग बरे, किंवा बेडूक महासर्पाला गिळेल काय? कोल्हा सिंहाबरोबर जोंबी करेल काय? असे अघटित कधी घडेल आहे का? घडले आहे का अघटित? पण तो अघटित प्रकार आज तू येथे खरा करून दाखवलास हे अर्जुना। म्हणून अर्जुना, अजून तरी या अनुचित गोष्टीकडे तू लक्ष देऊ नकोस। तू लवकर आपल्या मनाला खंबीर करून सावध हो। हा मूर्खपणा सोडून दे अर्जुना। उठ, धनुष्यबाण पुन्हा हाती घे। युद्धाच्या ऐनवेळी ही करुणा काय कामाची? अशा भलत्या वेळी तिचे काय प्रयोजन? अरे तू चांगला जाणता आहेस तर मग आता विचार करून का पाहत नाहीस? युद्धाच्या वेळी कारुण्य उचित आहे काय? सांग बरं अर्जुना। श्रीकृष्ण पुढे अर्जुनाला म्हणाला, यावेळी तुझी दया ही तुझ्या असलेल्या कीर्तीचा नाश करणारी व परलोकाला मुकवणारी आहे। रामकृष्ण हरी। आमचे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।